जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलन मध्ये काही राजकीय पार्टी विशेष करून काँग्रेस पार्टी, CPM, CPI, आप पार्टी, शरद पवारची राष्ट्रवादी यांचा काही अधिकार नसताना प्रोटेस्ट मध्ये भाग देणे गुन्हा नाही, पण ज्या लोकांना भडकवण्याचं काम देशाच्या या आंदोलनामध्ये त्यांनी भगवान रामचा अपमान करणे, सनातन धर्माचा अपमान करणे असे जे प्रकार तिथे चालू आहे त्याचा मी निषेध करतोय। आणि काल सन्मान्य नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानमध्ये आपल्या राहुल गांधी असेल, प्रियंका गांधी असेल या लोकांनी जे ॲजिटेशन केले, म्हणजे जे वाक्य त्यांना पार्लमेंटमध्ये बोलला पाहिजे ते तिथं न बोलता बाहेरून जे त्यांनी आंदोलन केले त्याचा निषेध म्हणून आम्ही एक सांसद त्याच्या कार्यालयासमोर आम्ही निषेध मोर्चा करतोय। आम्ही त्यांचा विरोध केलेला आहे, आमची भावना आम्ही वरती पण पोहोचणार आहे। या प्रकारचं जे करतात ते आम्ही खपून घेणार नाही आणि हे पप्पू लोकांना जे चाललंय ते भारतीय जनता पार्टी अजिबात बर्दाश्त करणार नाही। आणि प्रभू राम असेल किंवा सनातन धर्मावर कोणी यानंतर बोलेल तर आम्ही चोख त्याचं उत्तर देणार आहे। साहेब 20 दिवस आंदोलन चाललंय मात्र सत्ताधारी तिकडे फिरकले नाही म्हणून हे सगळं उद्रेक झालाय। सत्ताधारी जर लवकर बोलणं झालं असतं आंदोलकांशी तर हे सगळं घडलं नसतं। बघा हे एक मिनिट असं नाही, बोलणं झालं नाही असं नाही, त्याचं बोलणं झाला त्यासाठी त्यांचे कोणतं शिष्टमंडळ असेल त्या शिष्टमंडळ गेला पाहिजे ना, कोणी गेला नाही। ते दह्या म्हणून त्यांचा एक प्रवक्ता होता, इथं पुरा उपोषणाला बसले आणि तो दह्या शॉपिंग सेंटरवर फिरत होता, त्याला अकलपट्टी झाली। म्हणजे यांचा संबंध आंदोलनाशी काय नाही, फक्त लोकांची दिशाभूल करणे आहे। आणि कमिटी बसली ना, लोक सस्पेंड झाले ना, तुम्हाला माहित आहे का पेपर लीक नंतर किती 13 लोकांना अटक केले आणि त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले। असं असताना उगाच काहीतरी करायचे आणि ज्याचा जनमत साफ झालेला आहे कांग्रेस पार्टीचा ते उगाच काही पण करतात। विद्यार्थियों के नाम पर वो राजनीति कर रहे हैं। हाँ, विद्यार्थियों के नाम पे राजनीति कर रहे हैं। अच्छा, उन्होंने क्या करा विद्यार्थियों के लिए? भाई आपको संसद में बैठने का जगह दिया ना, संसद में आपका संख्या है ना, आप बोलो ना संसद के अंदर। आप संसद में बोलते नहीं, संसद के बाहर बोलते नहीं और जाके पंतप्रधान के घर बैठते, इसका हम निषेध करते सब। त्यांचं म्हणणं आहे, सरकार संसदेत चर्चा करत नाही। तुम्ही आजच बघा, मी तुमच्या टीव्ही माध्यमातून बघितलं, आपले जे ओम बिर्ला जी आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी तुम्हाला वाटेल तेवढा वेळ देणार, राज्यसभा आणि लोकसभा त्यांनी वेळ दे, पण हे बोलायला तयार आहे। त्याला हंगामा करायचे, स्टुडंटचं नाव आणि दहशत निर्माण करणे, वातावरण खराब करणे हेच काम करतात ते लोक। कल्याणकाळेला आपण आज आंदोलन करणार म्हणलं तर कल्याणकाळे पळून गेले। भारतीय जनता पार्टी महानगराच्या वतीनं या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे। या आंदोलनामध्ये जालन्याचे माजी आमदार कैलाजी गोरंट्याल आणि आमच्या महापालिकेच्या महापौर वंदनाताई मगरे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उभे आहेत। आणि आज सकाळी जसा प्रदेशानं आम्हाला कार्यक्रम दिला, आम्ही लगेच पोलीस स्टेशनला कळवलं की अशा प्रकारचे धरणं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहे। परंतु ज्या लोकांनी, जालन्याच्या लोकांनी ज्या खासदाराला निवडून दिलं ते खासदाराने या ठिकाणी पलायन केलेलं आहे आणि म्हणून आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून विराजमान झाले म्हणून या काँग्रेस पक्षाच्या पोटामध्ये दुखतं आणि विद्यार्थ्यांना पुढे करून हे आंदोलन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात। लोकशाही मार्गाने जर त्यांनी आंदोलन केलं तर निश्चितपणे आम्ही त्याचं स्वागत करू, परंतु प्रधानमंत्र्याच्या घरामध्ये, घरासमोर जाऊन या लोकांनी त्या ठिकाणी घोषणाबाजी आणि अवैध शब्द वापरून ते आंदोलन केलं, त्या आंदोलनाचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। आज संपूर्ण देश, 140 करोड जनतेचा देश, या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी हे एका वेगळ्या दिशेवर घेऊन चालले, एका वेगळ्या उंचीवर घेऊन जात असताना कुठेतरी धुडगूस करण्याचं काम या लोकांनी, काँग्रेसवाल्यांनी केलेलं आहे। हे लक्ष विचलित करण्याचं काम विद्यार्थ्यांना पुढे करून करतात, म्हणून आम्ही या काँग्रेस पक्षाचा निश्चितपणे या ठिकाणी निषेध करण्यासाठी मोठं जन आंदोलन या ठिकाणी उभारलेलं आहे। आणि हा आंदोलन आमचा शांतीपूर्ण आहे, आम्ही शांतीपूर्णाने करतात आहे। आमचं आंदोलन जेव्हा यांना माहित पडलं सन्मानित खासदार तिथून पळूनच गेले, तसंही ते काही बोलत नाही आणि काही करत नाही, त्यांचा मी निषेध करतो। 4 वर्ष उलटून गेले, आतापर्यंत जालना शहरासाठी 1 रुपयाची निधी आणलेली नाही आणि मी माझ्यापेक्षा जे मागे ओरडतात ना त्यांना विचारा की ती निधी कोणत्या कार्यकर्त्याला भेटला। माझ्या मतदारसंघात म्हणजे तिथं संगीता गोरंट्याला तिथं त्याने 30 लाख रुपये दिले, कोण एकाकडून 20% घेऊन दिले। या कार्यकर्त्याने 1 रुपयाचं काम दिलेलं नाही, विचारा याला 10 रुपयाचं काम दिलेलं का कोण? अपघाताने खासदार झाले
आणि म्हणून लोकांना ते भेटत नाही. तुमच्यामध्ये दम असेल तर 2029 मध्ये जी निवडणूक होईल तो येऊन उभा 4 राहा. लोकसभा तर निवडून आहे. तू फक्त निवडून घे, दाखवतो तुम्हाला. तुला 3 लाख पेक्षा मताने जास्त 3 लाख पेक्षा जास्तच्या लीडने भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येईल. चॅलेंज आहे तो उभा राहणार नाही. तुम्हाला आज लिहून घेतो, आजच पलायन केलेलं आहे. लिहून घ्या की येणारे 2029 मध्ये कल्याण काळे इथं उभा राहणार नाही. हे भविष्याने मी करून दिले तुम्हाला. चला, धन्यवाद. एक तर चोरी करणारे आणि टाका टाकणारे आमच्या कार्यालयावरचा नैतिक अधिकार त्यांनी गमावलेला आहे. त्यांनी इथे येऊन हे दाखवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात केला. आम्ही चोरी करतो पण लपून ठेवतो. त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात जो जंतर मंतरवर त्या ठिकाणी बसलेले आहे ते गोरगरीब विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी त्या ठिकाणी जातात आणि त्यांची परिस्थिती काय ते सगळ्यांना माहिती आहे. ते न्याय मागण्यासाठी जंतर मंतरवर बसले असतात. त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज त्या ठिकाणी झाला. लाठीचार्ज फक्त पोलिसवाल्यांनी केला नाही, लाठीचार्ज RSSच्या लोकांनी, भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती लाठीचार्ज त्या ठिकाणी केलाय. त्यांचे बिल्ले बघा, त्यांचा चप्पल बघा, त्यांचा राहणीमान बघा. हा लाठीचार्ज मोठ्या प्रमाणामध्ये भाजप आणि RSS वाल्यांनी त्या ठिकाणी केला. ही निंदनीय गोष्टी आहे. एकीकडे हिंदुत्वाच्या गप्पा करायच्या आणि दुसऱ्या बाजूला हिंदूच्याच मुलांना त्या ठिकाणी लाठाकाठ्याने तोडवायचं, ही गोष्ट लोकशाहीमध्ये फार निषेधार्थ त्या ठिकाणी आहे. काल राहुलजी गांधी त्या ठिकाणी गेले होते, त्यांनी सुद्धा हा मुद्दा उचलला, त्यांना उचलण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि आज हे चोर, राम मंदिराचे चोर, विद्यार्थ्यांच्या विरुद्ध असणारे हे घटना न मानणारे चोर, हे आज आमच्या खासदार कल्याणराव काळे साहेबांच्या ऑफिस समोर निदर्शन करत आहे. त्यांना थोडी तरी शरम असायला पाहिजे की आपण या भारतामध्ये मोठे चोर आहोत. लोकशाही आम्ही सरकार स्थापन केलं, खोटं बोलून त्या ठिकाणी सरकार स्थापन केलं आणि या खोटं बोलून हिंदुत्वाच्या नावाखाली पूर्ण फसवणूक त्या ठिकाणी केली. ह्या सगळ्या भारतातल्या जनतेला त्या ठिकाणी माहीत पडल्यामुळं आता ते नाटक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात. पण भारतातली जनता ही सुज्ञ जनता आहे. ते भाजपवाल्याला चांगलं ओळखून त्या ठिकाणी बसलेले. त्यामुळं भविष्यातला त्यांनी, आमची पुन्हा मागणी अशी आहे की यांनी इथं येऊन घोषणा दिल्या पाहिजे होत्या. भाजपचे कार्यकर्ते आलते ना, त्यांनी घोषणा दिल्या पाहिजे होत्या, राम मंदिराच्या चोरांना अटक झाली पाहिजे. आम्ही त्यांच्या सुरात सूर मिसळला असता. राम मंदिरावर दरोडा टाकणाऱ्यांना अटक झाली पाहिजे, त्यांना जेल झाली पाहिजे. ही भूमिका जर त्यांनी घेतली असती तर आम्ही त्यांचं समर्थन त्या ठिकाणी केलं असतं. कारण रामाला मानणारा वर्ग हा भारतात फार मोठा वर्ग त्या ठिकाणी, आणि 1-1 रुपयाचा आस्था करून त्यांनी त्या ठिकाणी केलं. या चोरांना पहिल्यांदा अटक झाली पाहिजे, ही भूमिका भाजपने त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि भाजप सरकारने घेतली पाहिजे. त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकले पाहिजे. आणि जे मुलं ज्यांच्यावर अन्याय झाला, सरकारने ताबडतोब त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि त्यांचे जे प्रश्न असतील ते ताबडतोब त्या ठिकाणी सोडवले पाहिजे. आज या ठिकाणी भाजपने राहुल गांधी असतील, प्रियंका गांधी असतील यांच्या विरोधात घोषणाबाजी केलेली आहे आणि त्यांनी जे काही काल नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केल्याचा निषेध केलेला आहे. राहुलजी गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या विरोधात त्यांना घोषणा करण्याचा नैतिक अधिकार ते गमावून बसलेले आहे. भाजपवाले, RSS आणि भाजपवाले हे दोन्हींनी नैतिक अधिकार त्या ठिकाणी पण जाणून आपलं काहीतरी आपलं इव्हेंट करायचा म्हणून त्या ठिकाणी आलेले. तुम्ही पण त्याला प्रत्युत्तर दिला, तुमचे देखील कार्यकर्ते आम्ही सांगण्यात. आम्ही प्रत्युत्तर असं दिलंय की तुम्ही राम मंदिराची चोरी केली की नाही केली, हा पहिले मुद्दा आहे. तुम्ही विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केला की नाही केला, हा दुसरा मुद्दा आहे. धर्मेंद्र प्रधान आहेत, त्यांचा राजीनामा घेतला का? फक्त 21 तारखेला तुम्ही राजीनामा दाखवला, अजून त्या स्वीकारला, त्या ठिकाणी स्वीकारला नाही. मग अशा वेळेस जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी लपवत असेल तर हे निषेधार्थ त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही काही त्यांच्या विरोधात नाही, पण ते जे लपवतात ते त्यांना सांगण्यासाठी आम्ही त्यांच्या समोर या ठिकाणी आलो. आंदोलनाची माहिती मिळतं श्रद्धाचं पडून गेलं असं त्यांनी आरोप केला. त्यांना ते रात्रीच्या सकाळी 12च्या नंतर उठतात. त्यांना माहित नसतं कोण कुठं त्या ठिकाणी आहे. 3 दिवसापासून अधिवेशन चालू आहे दिल्लीला आणि 15-20 वर्ष आमदार राहिलेल्या माणसांना जर माहित नसेल अधिवेशन चालू आहे तर ही गोष्ट तर तुम्हाला त्याच्यापेक्षा आता याच्यापेक्षा हास्यास्पद गोष्ट कोणती असू शकते.